तुम्हाला जर कोणाचा सत्कार करायचा असेल तर तो संघर्ष करणाऱ्या स्त्रियांची करा। आज मला परवाच कोणाचा तरी फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की ताई, एका कार्यक्रमामध्ये आम्ही 2 महान स्त्रियांचा सत्कार करणार आहोत आणि त्यातल्या तुम्ही आहे का? आणि मी त्यांना विचारलं, बाबा रे, मी तुम्हाला महान नक्की कशामुळे वाटते? नोकरी लागल्यावर प्रामाणिकपणे रिटायर होईपर्यंत 37 वर्ष प्राध्यापकी केली म्हणून महान वाटते का बाळासाहेबांशी लग्न केल्यामुळे, आंबेडकर घराण्याची मी एक भाग झाल्यामुळे, स्वतःचं फारसं काही योगदान नसताना सुद्धा जी समाजामध्ये प्रचंड प्रेम, आदर, प्रतिष्ठा मिळते त्याचा तुम्ही सत्कार करणार आहात? त्यातलं काहीच मी कमावलं नाहीये, त्याच्यासाठी मी काहीच संघर्ष केला नाहीये। तुम्हाला जर कोणाचा सत्कार करायचा असेल तर तो संघर्ष करणाऱ्या स्त्रियांची करा। कारण एक बाई जेव्हा हक्कासाठी संघर्ष करायला बाहेर पडत असते तेव्हा ती अनेक पातळ्यांवरती लढा करून बाहेर पडत असते। तिला बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या घरामध्ये जगडावं लागतं। पुरुष बायकांना पुढे कधी करतात? जेव्हा त्यांना हवी असलेली जागा महिला राखीव होते तेव्हा अचानक आपल्या घरातली आई, आपल्या घरातली बहीण किंवा आपली बायको पुढे येते। तोपर्यंत पक्षाच्या एकाही मोर्चाला ती आलेली नसते, तिने मतदारसंघ बांधलेला नसतो। त्या बाईला जर विचारलं, बाबा का बाई का तुझ्या प्रभागामध्ये किती बूथ आहे ते तिला त्याच्यामध्ये माहिती नसतं, नाशिकमध्ये किती प्रभाग आहेत हे तिला माहिती नसतं, पण आपली सत्तेची जागा राखायची म्हणून अचानकपणे तिथे आपण बाईचं नेतृत्व पुढे आणतो। अशा वेळेला मला खूप वाईट वाटतं। अशा सगळ्या माझ्या पक्षातल्या महिला कार्यकर्त्यांसाठी ज्या वर्षभर घराबाहेर पडत असतात, कित्येक वेळेला नवऱ्याशी, आईवडिलांशी, सासूशी भांडून बाहेर पडत असतात, कित्येक वेळेला पोरांची रडणी ऐकलेली नसतात की आई आम्ही घरी येतो शाळेतनं, त्यावेळेला तू घरीच नसते, दरवेळेला कसे तुझे मोर्चे असतात किंवा कुठेतरी तुला जायचं असतं। अशाच परिस्थितीत जाऊन ज्या बायका संघर्ष करतात, केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या बरोबरच्या इतर लोकांच्या हक्कांसाठी संघर्ष करतात, त्या सगळ्या महिला या खऱ्या अर्थाने माझ्यासाठी सन्मानाच्या आणि पारितोषिकाचा पात्र आहेत असं मला वाटतं। अशातल्या 2 महिलांचा, आपल्यातल्याच 2 महिलांचं मी आता इथे जाणीवपूर्वक नाव घेतेय, रंजनाताई साबळे आणि संगीता शानोरे, ज्यांनी झोपडपट्टी वाचवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला। आहेत का दोघी जणी इथे? असल्या तर जरा उभ्या राहा ना, जरा आपण त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवूया। आणि माझी त्या दोघींना विनंती आहे, त्या दोघींना मी म्हटलं होतं की त्या दोघींना भाषण करायला द्या, पण मला व्यासपीठावरच्या, विचारमंचावरच्या सगळ्यांनी सांगितलं की त्या महिला आम्ही बोलणार नाही। ताई, माझी तुम्हाला दोघींनाही विनंती आहे की हातात माईक घ्यायला शिका। कोणीही आपल्याला घे का बाई बोल करणारं इथे नसतं, माईक हिसकावूनच घ्यावा लागतो। जसं आपल्या कार्यक्रमात पुरुष माईक हिसकावून देतात की नाही, त्यांची नावं असतात का वक्त्यांमध्ये, ते घेतात। इथे तर आपला हक्काचा विचार मंच आहे, तिथे तर आपण त्याच्यामध्ये बोललंच पाहिजे, याचं भान आपण ठेवण्याची गरज आहे।